भिडेवाड्यामध्ये 1 जानेवारी 1848 रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पण त्या काळच्या पुण्यातल्या लोकांना हे काही मुळीच आवडलं नाही. काय करायचं मुलींनी शिकून? नुसती रांधा वाडा आणि मुष्टी काढा एवढंच तर मुलींचं काम. मुलींना शिक्षणाचा उपयोग तरी काय असं त्यांना वाटायचं. पण ज्योतिरावांनी मला शिकवलं त्या काळच्या सर्वच लोकांना असं वाटायचं. खेडेगावात राहणारी शिरवळजवळ सातारा जिल्ह्यात शिरवळजवळ खंडाळा तालुक्यात छोटंसं माझं नाही. खेडेगावात राहणारी अडाणी सावित्री, खंडोजी नेवसे पाटील माझे वडील, आई लक्ष्मीबाई पाटील वडील. त्यामुळे भीती हा शब्द मला माहितच नव्हता. रानावनात जावं, सवंगड्यांसोबत हिंडावं, विहिरीत पोहावं एवढंच काय ते मला माहिती. पण शेठजी माझ्या आयुष्यात, शेठजी म्हणजे महात्मा ज्योतिराव. ज्योतिरावांच्या रूपानं माझ्या जीवनात ज्ञानाची ज्योत प्रकाशित झाली. ज्योतिरावांनीच बनवलं मला क्रांती ज्योत. ज्योतिरावांच्यामुळे ती अडाणी सावित्री त्यावेळी कुठे होती स्लेट पार्टी आणि पेन्सिल. मग आंब्याच्या झाडाखाली या धूळ मातीत आम्ही ग म भ न ही अक्षरं घेतलो. आणि पाहता पाहता ही अडाणी सावित्री वाचू लागली, लिहू लागली, कविता करू लागली, भाषणं करू लागली. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं, जयाच्यामुळे मी कविता रचिते, जयाचे निरूपे ब्रह्म आनंदी चित्ते, जयाने बुद्धी मिळे सावित्रीस, प्रणामा करते स्वामी ज्योतिबास, प्रणामा करते स्वामी ज्योतिबास, प्रणामा करते स्वामी ज्योतिबास. शिक्षणाचं महत्त्व आम्हा दोघांनाही पडलं. शिक्षणामुळे माणूस विचार करू लागतो, शिक्षणामुळे माणसाची प्रगती होते, शिक्षणामुळे माणसाची परिस्थिती बदलते. शिक्षणाचं महत्त्व सांगताना ज्योतिबा म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र घातले, इतके साऱ्यानंतर एका अविद्येने गेले. मला तर असं वाटतं शिक्षणामुळे माणसाचं पशुत्व नाहीच होतं आणि त्याला मनुष्यत्व प्राप्त होतं. पण ज्योतिबांनी फक्त मला शिकवण्याचं काम केलं नाही होता, तर समस्त स्त्री वर्गासाठी ज्ञानाची गंगा माझ्याला बंद शिक्षणाची द्वारं खुली केली. कसे होते ज्योतिबा सांगू तुम्हाला. अडाणी जनांचा असे करणं तयासी देत असे सद्विचार, पृथ्वीवर होता असा ज्ञानयोगी, स्त्रिया शूद्रांसाठी सदा कष्ट होगी, स्त्रिया शूद्रांसाठी सदा कष्ट होगी. ज्योतिरावांचं